मायक्रोफोनवर जोडले जातील त्या ठिकाणी उत्तम पादीर सर आणि या आदिवासी नाईट किंग आयोजित भावी आमदार चषक 2024 आदरणीय सुधाकर बाबू गारे आयोजित भव्य दिव्य नाईट रणजी शृंखला या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. मी थांबतोय, रजा घेतोय. पाहत राहा, ऐकत राहा, उत्तम सरांना आणि एन्जॉय करत राहा ही नाईट रणजी शृंखला. धन्यवाद. किसन शेठ वारगडे उद्योजक आहेत, त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. किसन शेठ वारगडे साहेब उद्योजक, कृपया आपण व्यासपीठावर यावं. हॅलो हॅलो. तर नक्कीच एक सुमधुर गोड आवाज आपण खऱ्या अर्थाने या विभागातील ऐकला. ते आमचे जवळचे मित्र खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल. जनार्दन पारधी साहेब पोलीस पाटील मॅम फ्रॉम जुगरेवाडी यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शाही सन्मान करण्यात येतोय. तर विनंती करेल आयोजकांना की आपण त्वरित पोलीस पाटील साहेबांचा मान आणि सन्मान करायचंय. नक्कीच या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने तुमचा शाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर आयोजकांना विनंती करेल की आपण या ठिकाणी सत्कार करायचंय. सामन्याला सुरुवात करायचंय. पंच नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण अनुभवतोय आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थाने मोहन लोते आणि त्याला फाईट करण्यासाठी समोरचा संघ दोन फलंदाज एंटर झालेत मैदानामध्ये. तुम्ही पाहू शकाल अविनाश आणि कमलाकरला अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने आज या मैदानावर अनुभवतोय. काय घडणार, कोणता संघ विजय होईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 4 षटकाचा सामना असेल. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायचे. 4 षटकाचा सामना असेल आणि दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की तुम्ही हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू घेऊ शकता. किसन शेठ वारगडे उद्योजक यांना कृपया आम्ही आदरपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करतोय. आपण कृपया. तर नक्कीच सुरुवात होते. यावेळेस मात्र पहिलाच बॉल पंचांकडे अपील, परंतु पंचांनी हेरले आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाला दंडित. पहिल्याच बॉल नो घोषित केलाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मोहन लोतेचा पहिला बॉल श्री गणेशा तर केला, परंतु नो बॉलने श्री गणेशा झाला. आणि मी तर म्हणेन नक्कीच एक अवांतर धाव फलकावर जोडली जाईल. तर स्ट्राइक एंड वर अविनाशच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लेग बायच्या स्वरूपात एकदा पंच 2 धावा ना बरोबर. 1+1 म्हणजे एक नो बॉल आणि एक रन म्हणजे अशा 2 धावा. तर नक्कीच पंचांचा डिसिजन इज लास्ट डिसिजन. फ्री हिट असेल. नक्कीच नो बॉल घोषित केलाय. पंच या बॉलवर फ्री हिट असेल की नसेल. पंच या बॉलवर फ्री हिट नसेल याची नोंद घ्यायचे. नक्कीच साईड तुम्ही ज्यावेळेस सांगू शकत नाहीये त्यावेळेस मात्र फक्त नो बॉल दिला जाईल. फ्री हिट नसेल असं आयोजकांचं नियम आहे. नक्कीच जाऊया मैदानाकडे जिथे गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थाने सज्ज झालाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकता मोहन
यावेळेस मात्र बॅटची हलकीशी एज आणि खऱ्या अर्थाने विकेट किपरने बॉल सोडलाय. पाहता पाहता निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे खऱ्या अर्थाने कमबॅक करू शकेल मोहन लोते हा गोलंदाज. विचार केला तर बिलवले संघाचा एक रायझिंग स्टार म्हणून खऱ्या अर्थाने या गोलंदाजाची ओळख आहे आणि ती ओळख दाखवत असताना सध्या मैदानावर तुम्ही पाहू शकाल. यावेळेस मात्र बॅट चेंज, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, परंतु पाहता पाहता एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल विकेटचं होईल पतन. नक्कीच फलंदाज होईल बाद. कमलाकर या ठिकाणी बाद होतोय आणि मी तर म्हणेन कमलाकर बॅक टू द डगआउट. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं आणि खऱ्या अर्थाने एक विकेटच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचले, अर्थात 2 या धावसंख्येवर. उपसरपंच वावरले ग्रामपंचायत उपसरपंच योगेशजी ठोंबरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. नक्कीच वावरले गावचे उपसरपंच आणि हा खऱ्या अर्थाने बिलवले गावावर असलेला प्रेम आज उपसरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच जवळच्या गावावर असलेलं प्रेम आणि त्यांच्या सोबत असलेला पाठिंबा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका साईडला खेळते गावदेवी बिल्लवले संघ, तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल रसायनी विभागातील कैरे हा संघ खेळतोय. नक्कीच 2 धाबा फलकावर जोडले गेलेत आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 4 षटकाचा सामना असेल. पंच त्वरित सामना चालू करायचंय, जास्त वेळ घेऊ नका. आपणास विनंती असेल, आपणास वारंवार विनंती असेल आणि प्रत्येक या ठिकाणी मॅच बघायला आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकाला एकच विनंती करेल की जाताना आपण सावकाश जायचंय. यावेळेस उडवलाय आणि बॉलला पाठवलाय, आले बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल, त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि यावेळेस व्हायला गेला तर येतोय षटकार. या 6 धाब्याने फलक बदारते जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर. डीजे आपण तयार राहायचंय, कारण तुमच्या एका गाण्याच्या आवाजाने सर्व खेळाडू मंत्रमुग्ध होतील. असा धून लावायचे. नक्कीच नेक्स्ट पासून तयार राहायचं आपण. या बॉलवर आलाय षटकार आणि या 6 धाब्यानेशी फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस मात्र नक्कीच पुलर लेनचा चेंडू होता. निर्धाव बॉलची सांगता केली जाते. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, कमबॅक केलं जाते मैदानामध्ये. पाहू शकाल तुम्ही गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मोहन लोतेला. या संघाचा सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आणि यावेळेस सोडवलाय बॉलला बडीश लॉंग ऑन मध्ये. चेंडू रबाना झालाय, पण पाऊस अखेर सीमा पार. फलंदाज जर बॅट मधून येतोय चौकार. डीजे गणेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. सॉरी, अविनाशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. आणि मी तर म्हणेन आदिवासी रायगड प्रीमियर लीग सध्या चालू आहे, तर नक्कीच त्याचे आयोजक आपल्या सर्वांच्या भेटीला खऱ्या अर्थाने आज सध्याच्या घडीला नाईट रजनी शृंखलेमध्ये त्यांची बॉलिंग तर नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नसेल. ते विष्णू खैर साहेब सुद्धा सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग संकल्पना ज्यांनी खांद्यावर घेतली ते खऱ्या अर्थाने विष्णू खैर साहेब या ठिकाणी सध्या क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत पाहतोय. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आणि नक्कीच निर्धाव बॉलची सांगता होते. षटक संपतोय म्हणजे 6 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टीम जाऊन पोहोचले, अर्थात खैरे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 12 या धावसंख्यावर. डीजे
प्रीमियर लीग सुद्धा सध्या चालू आहे आणि ती त्यांचे खरे आयोजक असतील तर ते मात्र विष्णू खैर साहेब आणि त्यांची गोलंदाजी सध्या कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहावं लागेल. पहिल्याच बॉल पुलर लेनचा चेंडू फेकला होता परंतु बॉलला डिफेंड केला आणि एक धाव घेतली गेली. शॉट मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत खऱ्या अर्थाने एक धाव घेतली जाईल आणि एका धाबेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 13 या धाव संख्येवर. स्ट्राइक एंड वर फलंदाज तुम्ही पाहू शकाल अविनाश तर नॉन स्ट्राइक एंड वर गणेश अशी जोडी खऱ्या अर्थाने आपण मैदानामध्ये पाहतोय. अविनाशच्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहायला मिळाला परंतु यावेळेस काय घडणार. यावेळेस मात्र खूप चांगला फटका डीप मिड विकेटला चेंडू रवाना झालाय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत खऱ्या अर्थाने एक धाव घेतली जाईल. एक धाबेनिशी हळूहळू का होईना परंतु धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. नक्कीच तुम्ही पाहू शकाल एक धाबेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 14 म्हणजे 14 धावा धाव फलकावर लागले जातील. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थाने सज्ज झालाय गोलंदाज विष्णू खैर. अप्रतिम गोलंदाज. यावेळेस मात्र खोलवर बॉल फेकला होता अगदी मी तर म्हणेन यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकण्यात आला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. मी पहिलेच म्हटलं होते की 20-25 वर्षाचा अनुभव ज्या गोलंदाजाकडे जेवढा अनुभव भरलेला असतोय तो अनुभव सध्या दाखवत असताना विष्णू खैर अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विष्णू साहेबांच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप मोठी आदिवासींची प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. तेच सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सध्याच्या घडीला विचार केला तर गावाच्या संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झाला या ठिकाणी. शॉर्ट बॉल त्याला मात्र बॅटची एज लागते. फलंदाज होईल बाद. मिस्टर गणेश बॅक टू द डगआउट. डीजे होत असताना तुम्ही पाहू शकाल राहुल आणि अविनाश अशी जोडी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. यावेळेस विचार करावा लागेल कारण गावदेवी भिल्लवले संघाच्या पुढे खऱ्या अर्थाने 50 ते 55 धावाचा डोंगर तुम्हाला उभारावं लागेल. कारण एका साईडला विचार केला तर अनिल हिरवे सारखा फलंदाज असेल, नागेश सारखा फलंदाज असेल, विष्णू सारखा फलंदाज असेल, खूप तगडी टीम पाहायला मिळेल. तर दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल कैरे संघाचा बॅट्समन अप्रतिम बॉल या ठिकाणी फेस केला परंतु डिफेंड तितकाच फटका फार चांगला पाहायला मिळाला. चेंडूचा उचलफेक करणार तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धाबेनिशी षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा आणि खऱ्या अर्थाने 12 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धाव फलकावर धाबा लागले ते मात्र 2 विकेटच्या मोबदल्यात 15 धाबा. 15 धाबा धाव फलकावर लागले गेले. 12 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल. त्या 12 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला जमवाव्या लागतील धाबा कारण समोर आई गावदेवी भिल्लवले संघ खालापूर तालुक्यातील एक नामांकित संघ ज्यांची ओळख आहे तोच भिलवले संघ आज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालाय. नाईट रजनी शृंखलेमध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि तमाम आज जेवढ्या खेळाडूंचा समावेश पाहायला मिळेल त्या सर्व खेळाडूंना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून 22 चषक 2024 सुधाकर भाऊ घारे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. आदिवासी नाईट किंग रजनी शृंखला 2024 मध्ये तमाम क्रीडा प्रेक्षक रसिकांचं या सामन्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॉलर मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल नागेशला. स्ट्राइक एंड वर राहुल. यावेळेस पहिलाच बॉल हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करणार आणि नक्कीच जमिनीला दान केली जाईल. झेल डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा धाव घेतली जाईल का
नकार दिला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. इथून झेल क्रिकेट मध्ये एक समीकरण म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जेव्हा जेव्हा कॅचेस सोडले जातात तेव्हा तेव्हा फलंदाज आपला रंग उधळायला सुरुवात करतोय. तो रंग आज या ठिकाणी उधळवेल का फलंदाज अविनाश आणि त्याला जोडी त्याच्या समवेत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय राहुल. अविनाश आणि राहुल अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. तर स्ट्राइक एंडवर फलंदाज असेल राहुल. ह्या वेळेस मात्र हेलिकॉप्टर लँड केलाय. अडीच लॉंग अप मध्ये चेंडू रवाना झालाय. नक्कीच चेंडूचे फेक होईल पर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धाबेणीशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल टीमची टोटल अर्थात 18 या धाव संख्येवर. कासवाच्या गतीने का होईना परंतु धावा येणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला एक धाव घेणं खूप गरजेचं असेल कारण एका धावेने तुम्ही धावांचा डोंगर उभा करू शकता. परंतु इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल नागेशला, ज्याची अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. मैदानाच्या चारी बाजूला खऱ्या अर्थाने प्रेक्षक आणि प्रेक्षकाची तुडुंब भरलेली गर्दी आज गावंडवाडीच्या मैदानावर आपण पाहतोय. कर्जत मधील खांडस नगरीमध्ये गावंडवाडीच्या मैदानावर ही भरलेली नाईट रजनी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मैदानाकडे वळतोय जिथे एक धाव घेतली जाईल. प्रत्येक बॉलवर एक धाव येतेच आणि एका धावेने धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 19 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 19 धावा धाव फलकावर लागले गेले. बॅटची एज लागते. फलंदाज होईल बाद. राहुल बॅक टू द डगआउट. डीजे कुठेतरी फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल मैदानामध्ये आणि खऱ्या अर्थाने तेच पाहत असताना एक धाव कंप्लीट केली जाईल.
नक्कीच मोठे मोठे संघर्ष करावा लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्षाची झळ सोसत असताना सध्या खैर हा संघ आपण पाहतोय. कैरे हा संघ एका धाबेने संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु एखादा मोठा फटका सुद्धा एक फायटिंग टोटल उभारू शकतो. आणि इथून पाठवलाय बॉल वडिश लॉंगअप मध्ये टिपलेली झेल, फलंदाज संपवलाय तो मात्र अविनाश या फलंदाजाचा खेळ. डीजे या थंडीच्या तडाख्यामध्ये चालू असलेले सामने आपण अनुभवतोय. तर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आकाशला आपण पाहतोय. बॅटिंग स्टान्सवर खऱ्या अर्थाने आकाशला पाहू शकाल. शेवटचा षटक आपण अनुभवतोय. मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. या षटकामध्ये एखादा षटकार येणं गरजेचं असेल, कुठेतरी एखादा फायटिंग स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. सध्या भिलवल्याच्या विरोधात खेळत असताना खैरे हा संघ. कैरे यावेळेस मात्र खूप चांगला फटका येतोय. वडिश लॉंग ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेखा पार. फलंदाज आकाशच्या बॅट मधून येतो. बॉलवर एखादा षटकार येणं गरजेचं असेल, म्हणजे कुठेतरी फायटिंग स्कोर मात्र या ठिकाणी उभारू शकतो कैरे हा संघ. यावेळेस मात्र बॉलला खोदून काढले अक्षरशः मित्र म्हणून डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एकच धाव घेतली जाईल. एका धाबेने धाव फलक वधारेल. षटक संपेल म्हणजेच 24 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 26. म्हणजे गरज असेल जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल 27 धाव संख्येची. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. मॅच अनुभवणार. खऱ्या अर्थाने आज उशीर झाला सामन्यामध्ये, त्यासाठी नक्कीच दिलगिरी व्यक्त करेल. परंतु पहिला दिवस असल्या कारणाने एक मैत्रीपूर्ण लढत सुद्धा आपण पाहिली. त्यामध्ये आदिवासी कर्जत विभाग विजय झाला आणि खऱ्या अर्थाने आशाची पट्टी संघाचा कर्णधार आपण कुठे असाल त्वरित या ठिकाणी यायचे. आशाची पट्टी माथेरान. तर येणारे 24 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 26 धाव संख्येची. त्या 26 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे सुद्धा आज या ठिकाणी पाहावं लागेल. तर नक्कीच ही मॅच संपल्यावर लगेच या ठिकाणी भरोसे संघाने आणि आशाची पट्टी संघाने तयार राहायचे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करायला आपण त्वरित या ठिकाणी यायचे. आशाची पट्टीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. तर नक्कीच हरिचंद्र बांगारे सर आयोजक आपण कुठे असाल त्वरित या ठिकाणी यायचे. पंच बॉल द्यायचे पटकन. तर भिलवले संघाकडून सलामीवीरला जाणारी पहिली जोडी
खूप वर्षापासून खऱ्या अर्थाने ही जोडी आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर कधीतरी मोहनच्या समवेत या अगोदर नागेशला आपण पाहत होतो, परंतु सध्याच्या घडीला मी तर म्हणेन अनिल हिरवा साहेब यांचा फुल फॉर्म असलेला बॅटिंग दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने सलामीरला नक्कीच एक चांगली भूमिका बिलवले संघाकडून पाहायला मिळेल. म्हणजेच दोन फलंदाज तुम्ही पाहू शकाल अनिल आणि दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल मोहनला. अशी जोडी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण अनुभवणार. नक्की 24 बॉल आणि 26 धाव संख्येची गरज असेल. त्या 26 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे मात्र पाहावं लागेल. थंडीचा तडाखा हा नक्कीच या नाईट रेजिडेंट शृंखलेमध्ये पाहायला मिळेल. परंतु खेळ म्हटला ना तर थंडी असो की काही की समोर थंडीचा तडाखा जरी पडला, परंतु क्रिकेट आमच्या नसा नसात रक्तात भिनलंय. त्यासाठी आम्ही किती थंडी पडली परंतु क्रिकेट खेळण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच आवर्जून उपस्थित असतोय. आणि नक्कीच क्रिकेट शिवाय क्रीडा प्रेक्षक रसिकांना मात्र मजा येत नसते. ती मजा पाहण्यासाठी आज तमाम क्रीडा प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. यांनी YouTube द्वारे जेवढे प्रेक्षक ही स्पर्धा पाहत असेल त्या सर्व स्पर्धकाचे मात्र नक्कीच कौतुक करेल. जाऊया मैदानाकडे. पहिल्याच बॉल या ठिकाणी फेकी केला, बॅटची एज लागते. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. एक निर्धाव डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. तर नक्कीच स्ट्राइक एंड वर फलंदाज मोहनला तुम्ही पाहू शकाल. फुल टॉच पद्धतीचा बॉल ला पाठवलाय, समोरच्या दिशेने उडवलाय बॉलला, बड बाउन्स अखेर सीमा पार. फलंदाज मोहनच्या बॅट मधनं येतोय चौकार. डीजे समोरच्या दिशेने दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकलाय आणि सिद्ध केले स्वतःची ताकद न जाकत या ठिकाणी मात्र पाहायला मिळते बिलवले संघाकडून. या चौकाराने संघाचं अकाउंट ओपन केले जात आहे. श्री गणेश बॉल खोलात टाकला होता, डिफेंड केला समोरच्या दिशेने, चेंडूला लॉप केला. एक धाव घेतली जाईल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 5 या धाव संख्येवर. आता स्ट्राइक एंड वर तुम्ही पाहू शकाल अनिलला, ज्यांच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये. नक्कीच समोर संघ कैरी तुम्ही पाहू शकाल. आणि पहिल्याच बॉलवर अतिशय देखना स्ट्रोक, चेंडूला पाठवलंय डीप विकेटला, चेंडू सीमा पार. अनिलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. डीजे षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल 11 या धाव संख्येवर. नक्कीच यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच फटका, वन बाउन्स अखेर सीमा पार, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. डीजे वावरले ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्याकडून अनिल हिरवांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, मित्र म्हणेन डीप विकेटला, चेंडू सीमा पार. फलंदाज अनिलच्या बॅट मधून अप्रतिम देखना षटकार. डीजे एकवीस धावा धाव फलकावर लागले गेले. 26 धाव संख्येची गरज असताना अजूनही 5 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. तर नक्कीच एकनाथ खंडवी साहेब किंवा
सुरेश पाटील साहेब आपण कुठे असाल तर त्वरित व्यासपीठावर यायचंय. नक्कीच एकनाथ खंडवी साहेब आणि सुरेश पाटील साहेब आपण कुठे असाल, आपला आवाज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी या समालोचन करण्यासाठी. कारण नेक्स्ट मॅच असेल वरोसे संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे. जिंकण्यासाठी गरज असेल 5 या धाव संख्येची. उपसरपंच वाबरले यांच्याकडून तब्बल 100 रुपयांचा कॅश प्राइज आलंय अनिल हिरवा साहेबांसाठी आणि पूर्ण टीमचा खऱ्या अर्थाने पाठिंबा असलेले सरपंच साहेब आज आपल्या मुलांच्या सोबतीला पाहतोय. यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप आणि नक्कीच पंचांनी हेरलं. वाईट बॉलची सांगता होते. एक अभ्यंतर चेंडू धाव फलकावर जोडला जाईल आणि मी तर म्हणेन वाईट बॉल. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अविनाश आला. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय वाडीश लॉंग ऑफ मध्ये. एक तिथे चेंडूला अडवणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक चिक्की सिंगल क्रिकेट मध्ये कंप्लीट केली जाईल आणि नक्कीच एका धावेने धाव फलक जाऊन हो झाले 23 धावा धाव फलकावर लागले गेलेत. नक्कीच यावेळेस मात्र झेल असेल स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये पकडलाय झेल. संपवलाय तो मात्र अनिल हिरवा या साहेबांचा खेळ. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल नागेशला. ही जोडी खऱ्या अर्थाने भिलवले संघाकडे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. अनिल बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये नागेशला आपण पाहतोय. वाजे संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर त्वरित आपली उपस्थिती दाखवायचे. यानंतर मॅच असेल. वाजे संघ जर आपण उपस्थित झाला असेल तर त्वरित या ठिकाणी यायचे. एकनाथ खंडवी साहेब आणि सुरेश पाटील साहेब आपण या ठिकाणी जर उपस्थित असाल तर आपण त्वरित या ठिकाणी यायचे. सुरेश केवारी 23 धावा धाव फलकावर जोडले गेलेत. षटकातील काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही 3 धाव संख्येची. बॅटिंग स्टॅन्डवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज नागेशला. यावेळेस फार चांगला फटका येतोय वाडीश लॉंग ऑफ मध्ये चेंडू अच्छा 3 धाव संख्येची गरज असताना या ठिकाणी बॉल हवेत असेल पकडलाय झेल पुन्हा एकदा संपवलाय तो मात्र मोहनचा खेळ. डीजे पाहू शकाल परेशला. खऱ्या अर्थाने गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही 3 धाव संख्येची. त्या 3 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील परंतु एका मागोमाग विकेटचं पतन आणि नक्कीच या ठिकाणी मी तर म्हणेन अजूनही 3 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. त्या 3 धावा खऱ्या अर्थाने परेशा बॅट मधून पाहायला मिळतील का किंवा नॉन स्ट्राइक एंड वर फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज नागेश नॉन स्ट्राइक एंड वर असेल. यावेळेस नक्कीच आउटसाइड लेग स्टंप पंचांनी हेरला. मी तर म्हणेन व्हाईट बॉलची सांगता होते. एक अभ्यंतर धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 25 धावा. नेक्स्ट मॅच वाजेपूर संघ या ठिकाणी जर उपस्थित झाला असेल तर लोबेवाडी संघ जर उपस्थित असेल त्यांनी दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचे नाणेफेक करता किंवा वरोसे संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर हाशाची पट्टीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. काय अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. दांडी गुल केली जाते. फलंदाज परेश बॅक टू द डग आउट. डीजे
नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल जगदीशला गरज असेल जिंकण्यासाठी 2 या धावसंख्येची. म्हणजे जर विचार केला तर 35 ते 40 जर धाबा असता तर खूप मजा आली असती हा सामना पाहायला. परंतु जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज असता 2 धाव्या सुद्धा खूप कठीण झालेत सध्या भिलवलेला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. या 2 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील की एक धाव रोखेल तो कैरे हा संघ सध्या बॅकफुटवर जात असताना पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागत असताना एक धाव घेतली जाईल डायरेक्ट हिट, परंतु थांबून ठेवलं जातं आणि पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. एक धाव घेतली जाईल एका धावेनिशी. धाव फलक जाऊन पोहोचेल 26 धावा धाव फलकावर जोडले जातील आणि गरज असेल 1 या धावसंख्येची. तर वरोस संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. धन्यवाद. सॉरी वाजेपूर एक धावाची गरज असेल जिंकण्यासाठी. अजून एका धावेची गरज असेल. ह्या वेळेस मात्र व्हाईट बॉल आणि विजय होतोय भिलवले संघ. नक्कीच विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या संघाचे सुद्धा कौतुक. तर लोभेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी असेल